आदिमाया आदिशक्ती ती तिचीच रूपे सगळी। आता माझ्या बरोबर आहेत समता मॅडम, डॉक्टर प्रसन्न दाभोळकर यांच्या भगिनी आहेत या। आणि विशेष म्हणजे या पुढचं जे आहे तो नीलम टॉक शो, तो तुम्ही लक्षात येईल की ज्येष्ठांचं पालकत्व या विषयावर आपण बोलणार आहोत। आणि माझ्याशी आज संवाद साधणार आहेत डॉक्टर। नमस्कार। नीलम टॉक शोच्या नवरात्रीच्या नवदुर्गा या विशेष मुलाखतींच्या कार्यक्रमात सर्व रसिक प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत। तुम्हा सर्वांना शारदीय नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। हा नवरात्रोत्सव म्हणजे दुर्गेचा उत्सव। दुर्गेची अनेक रूपं आहेत, प्रत्येक रूपाची ताकद वेगळी, कार्य वेगळं। याच दुर्गेचं प्रतीक स्वरूप असलेल्या स्त्रिया जेव्हा समाजासाठी झटताना दिसतात, आपल्या आशा आकांक्षांना बाजूला सारत जिद्दीनं मायेनं जो जे वांछील तो ते लाहो या विचारांशी एकरूप होऊन सामाजिक बांधिलकीचा एक अनोखा आदर्श उभा करतात। रसिक प्रेक्षक हो, अशाच सातारा जिल्ह्यातल्या नवदुर्गांशी नीलम टॉक शोच्या माध्यमातून मनमोकळा संवाद साधणार आहेत साताऱ्यातील सुप्रसिद्ध मुलाखतकार, पत्रकार, समुपदेशक, स्पर्श फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा सौ नीलम अजितसिंह राजपूत। निर्मिती, चित्रण, संकलन आणि संपादन सौ नीलम अजितसिंह राजपूत। नीलम टॉक शो अंतर्गत विशेष कार्यक्रम नवरात्रीच्या नवदुर्गा। आजच्या दुर्गा आहेत नवरात्रीच्या नवदुर्गांमध्ये सन्मान करताना दोघी दुर्गांचं, ननंद भाऊजाईंचं सन्मान करताना खरंच मनापासून मला अभिमान पण वाटतोय, आनंद पण होतो। नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। नवरात्रीच्या नवदुर्गा नीलम टॉक शो मध्ये मी नीलम राजपूत आपलं मनापासून प्रेमपूर्वक मनपूर्वक स्वागत करते। आपण नवरात्रीच्या नवदुर्गांचा विशेष भाग करत आहोत आणि माझ्या सोबत आहे समताताई दाभोळकर, डॉक्टर प्रसन्न दाभोळकर त्यांच्या या भगिनी आहेत आणि डॉक्टर चित्रा दाभोळकर यांच्या ननंदबाई आहेत। तर आजच्या नीलम टॉक शो मध्ये आपण विषय थोडासा वेगळा घेणार आहे, कारण याआधी चित्रा मॅडमचे डॉक्टर्स डे साठी विशेष मुलाखत झाली होती, पण नवरात्रीच्या नवदुर्गांमध्ये आज त्यांना मी घेतेय, कारण विषय असा आहे की ज्येष्ठांचं पालकत्व या विषयावर आज आपण बोलणार आहोत चित्रा मॅडमशी। पण यांच्याशी विशेष ओळख करून द्यायची आहे नीलम टॉक शो मध्ये, कारण तिची रूप आदिमाया आदिशक्ती। म्हणजे नवरात्री दुर्गेचे एवढी उपासना केली जाते, प्रत्येक वेळेस प्रत्येक स्त्रीचं रूप वेगळं असतं, असंच एक वेगळं रूप आहे आपल्या समोर समताताईंचं। तुम्ही पाहताय नीलम टॉक शो। नीलम टॉक शोच्या नवरात्रीच्या नवदुर्गांमध्ये डॉक्टर चित्रा दाभोळकरांचं नवरात्रीच्या नवदुर्गा दुर्गाच्या रूपात नीलम टॉक शो मध्ये सन्मान करताना खरंच मनापासून खूप खूप आनंद होतोय आणि अभिमान वाटतोय, कारण मॅडमच्या नावातच ब्रँड आहे। या आधीच्या पण मुलाखतमध्ये मी बोललेले की नावातच ब्रँड आहे, सब कुछ नाम में ही है। म्हणजे त्यांची वेगळी ओळख करून द्यायला पण नको की प्रसिद्ध बालरोग तज्ञ सातारा जिल्ह्याच्या, की पूर्वीपासून की छोट्या बाळाला काय झालं की पहिली धाव असायची चित्रा मॅडमकडे। त्यांचा असं यावेळेसच्या थोडंसं म्हणजे लक्षात आलं की पूर्वी ज्यांनी समाजासाठी योगदान दिले त्यांचे नवदुर्गा म्हणून या नवरात्रीच्या वेळेस सन्मान करावा असं थोडंसं मला कल्पना सुचली। आणि आजच्या आपल्या दुर्गा आहेत चित्रा मॅडम, आणि आता मी जसं बोलले की समताताईंची ओळख करून देते आजच्या नीलम टॉक शो मध्ये। तर मॅडम, नीलम टॉक शो मध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत करते। नमस्कार। नमस्कार। आणि आता मी जसं बोलले की वेगळी ओळख समताताईंची, की असं ऐकण्यात आलंय की दोघी ननंद भाऊजाई आहे तुम्ही आणि मैत्रीचं खूप छान नातं आहे, तर काय सांगाल तुम्ही समताताईंबद्दल? समता माझी नणंद आहे, म्हणजे माझ्या नवऱ्याची बहीण, पण ती माझ्या नंदेपेक्षा माझी जास्त मैत्रीण आहे, की आमच्या दोघांच्यातला संवाद पण एवढा चांगला आहे की ती काहीही मोकळेपणाने मला सांगू शकते, आणि जेवढं मी तिला मायेने सांगते तसंच काही चुकलं तर ओरडूही शकते, आणि तिच्या मनात त्याविषयी काहीही गैरसमज राहत नाही। एवढं आमचं प्रेमाचं असं नातं आहे।
40 वर्षांचा सहवास. किती वर्ष? माझ्या लग्नाला एवढे वर्ष झाले, त्याच्यापेक्षा आधीपासूनचा सहवास आहे. अच्छा. कारण माझे सासरे म्हणजे समताचे वडील आणि माझे वडील हे ह्यांचा मैत्रीचा नातू होता. आणि त्यामुळे आम्ही सगळेजण एकमेकांना माझ्या लग्नापूर्वी पण ओळखत होतो. परंतु आमचं जास्त घट्ट असं नातं झालं ज्यावेळी समता सातारला राहायला आली आणि ती माझ्याबरोबर राहायला लागली. त्याच्यानंतर नातं हे जास्त फुलत गेलं. पण तिच्यासाठी की नाही आमच्या सगळ्या कुटुंबाने तिला आपलं खूप जवळचं असं मानलंय. तिच्यावर प्रेम पण अतोनात केलंय आणि ती आमच्या कुटुंबाचं सगळ्यांचे लाडकी आहे. दोघी नंद. मला 2 नंदा आहेत, ही मोठी आणि एक धाकटी आहे. पण माझ्यापेक्षा दोघी छोट्याच. कारण त्याचा भाऊ प्रसन्न हा त्यात सगळ्यात मोठा, ही मधली आणि धाकटी एक नंद. थोडंसं सासऱ्यांबद्दल सांगा तुमच्या. माझे सासरे म्हणजे देवदत्त दाभोलकर, ते कुलगुरू होते. आणि महत्वाचं सांगायचं म्हणजे जरी हिने लौकिक अर्थाने कुठेही यश मिळवलं नसेल किंवा थोडीशी ह्या सगळ्यांपेक्षा बॅकफुटवर आपण म्हणतो तसं पाठी असेल, तरी सुद्धा त्यांनी कधीही त्याच्यात कमीपणा मानला नाही. ते सगळीकडे तिला आपल्या बरोबर घेऊन जात असत. म्हणजे मोठ्या समारंभांना सुद्धा किंवा कुठे फिरायला जाताना सुद्धा म्हणजे कुठेच तिला काही कमी पडू नये ह्याची त्यांनी खूप काळजी घेतली. आणि त्यांच्यानंतर म्हणजे माझ्या सासू सासऱ्यांनंतर तिची संपूर्ण जबाबदारी आमच्यावर आली. परंतु आम्हाला ती जबाबदारी असं वेगळं वाटत नाही. एवढं ती आमच्या कुटुंबाचा एक खूप आंतरिक असा भाग झाला. नवरात्रीच्या नवदुर्गा नीलम टॉक शोचा हा विशेष भाग आहे. तर नवरात्रीबद्दल काय सांगा तुम्ही? नवरात्रीचा उत्सव खरं तर मजा आहे की एक दसऱ्याच्या आधीचा आपण धरतो तो अश्विन महिन्यातला नवरात्रीचा उत्सव. पण आपल्या भारतात वेगवेगळ्या परंपरा आहेत आणि त्यामुळे हा नवरात्रीचा उत्सव वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे साजरा होतो. अर्थातच मानव हा उत्सवप्रिय प्राणी असल्यामुळे तो उत्सव करतच असतो. आमच्या लहानपणी आणि आता ह्या उत्सवात प्रचंड बदल झालेला आहे. पण आम्हाला आठवतोय तो भोंडला खेळलेला, आम्हाला आठवतोय तो गरबा खेळलेला, पण त्याचं स्वरूप अत्यंत घरगुती, छोटंसं, एका छोट्या समूहापुरती मर्यादित असायचं. आज त्याचं खूपसं व्यापारीकरण झालेलं दिसतं आणि वेगळ्या प्रकारे हा उत्सव साजरा केला दिसतो. परंतु त्याचं मूळ गाभा तो आहे की आपण दुर्गा मातेची पूजा करतो ह्या 9 दिवसात. आणि त्याच्या पाठची गोष्ट पण माहिती असेल की महिषासुराला म्हणजे महिषासूर ह्या राक्षसाला कसं दुर्गेने मारलं आणि देवांना वाचवलं. तर ठीक आहे, ही एक असेल कथा त्याच्या पाठची. परंतु महत्वाचं काय तर ह्या स्त्रीने तिची स्त्री शक्ती दाखवून वाईट प्रवृत्तीचं दमन केलेलं आहे किंवा वाईट प्रवृत्ती नष्ट केली. आणि हे पुरुषांना सुद्धा तिने जीवदान दिलं, हे महत्वाचं आहे. म्हणजे ते घाबरले होते त्या महिषासुराला, तर महिषासुर मर्दिनीने त्या महिषासुराचा वध करून दुर्गेने हे प्राप्त केलंय. म्हणून आपल्याला ह्याचं महत्व आहे. आणि म्हणून स्त्रियांच्या दृष्टीने महत्वाचं आहे की आपली शक्ती आपण ओळखली पाहिजे आणि त्याचा जास्तीत जास्त लोकांना उपयोग करून देता आला पाहिजे. खरंच आहे, आपली शक्ती आपण ओळखा आणि प्रत्येक स्त्रीमध्ये दुर्गेचंच रूप आहे. फक्त दुर्गा तुम्ही आहात, फक्त ती शक्ती ओळखा. आता जसं मी बोलले की प्रत्येक स्त्रीच्या मध्ये दुर्गा आहे. इतक्या वर्ष मला तुम्ही बालरोग तज्ज्ञ म्हणून तुमची ओळख होते, छान तुमचं नाव आहे, सगळं सातारा जिल्ह्यात सगळीकडेच नाव आहे. पण आता मला असं ऐकण्यात आलं की तुम्ही म्हणजे घरातील ज्येष्ठांचं
म्हणजे माहेरी असू दे, सासरी असू दे, की आतापर्यंत तुम्ही करत आलाय. म्हणजे ही आजकालची तरुणाई बघतो ना आपण, करिअरच्या मागे इतकी धावताना दिसते की ते विसर पडलाय त्यांना. आई वडील असू दे, सासू सासरे असू दे, की ते विसरत चाललेत की फक्त माझं करिअर आणि मी या ह्याच्यातच ते जगताना दिसत आहे. मग आता जसं मी सुरुवातीला बोलले की ज्येष्ठांचं पालकत्व, म्हणजे नवरात्रीच्या नवदुर्गांमध्ये तुम्हाला घेण्यामागचं हेच मुख्य कारण आहे की हे पालकत्व हा विषयच वेगळा आहे की ज्येष्ठांकडे आपण कसं लक्ष दिलं गेलं पाहिजे. की मी तुम्हाला बघतेय करिअर तुम्ही इतकं छान तुमच्या जागेवर तुम्ही स्वतःचे एक नावलौकिक मिळवलं, वेगळी ओळख निर्माण केली, पण त्याबरोबर तुम्ही संसाराला पण तेवढंच प्राधान्य दिलं जेवढं तुमच्या करिअरला दिलं. तर कसा समतोल साधायचा महिलांनी, की जे आपण दुर्गा म्हणतो तिने कसा समतोल साधायचा? खरं सांगू का नीलम, ह्याच्यात खरं तर संस्कार महत्वाचे ठरतात. कारण मी माहेरी माझ्या होते त्यावेळी सुद्धा आमचं एकत्र कुटुंब होतं आणि माझे आजी आजोबा आणि अगदी माझ्या आजीची आई म्हणजे माझी पणजी, हे सगळे आम्ही एकत्र राहत होतो. माझ्या आत्या होत्या, मामे आत्या होत्या, सगळ्या आमच्याकडे राहत असत. आणि माझी आई स्वतः एक केंद्र सरकारची वरिष्ठ अधिकारी होती. ती अर्थतज्ञ होती. फॉरवर्ड मार्केट्स कमिशनची डिरेक्टर म्हणून ती रिटायर झाली. पण असं असून सुद्धा घरी आल्यावर ती सगळ्यांचं करत असे की आणि तेवढ्याच आस्थेने, प्रेमाने हे बाळकडू आम्हाला मिळालं की नेहमीच आपल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण केलं पाहिजे. त्याच्यामुळे मी ज्यावेळी माझं MD पूर्ण करून बालरोगतज्ञ म्हणून साताऱ्यात आले आणि त्यावेळेपासून माझ्या आजी सासूबाई माझ्याबरोबर होत्या. अर्थातच मी आणि डॉक्टर प्रसन्न दाभोलकर हे दोघंही वैद्यकीय क्षेत्रात असल्यामुळे आम्ही अधिक म्हणजे नुसतं प्रेमाने शुश्रूषा करण्यापेक्षा अधिक काहीतरी करू शकत होतो. त्याच्यामुळे माझ्या आत्ते सासूबाई, चुलत सासरे हे सगळेजण आमच्या निकट होते आणि आम्ही एकत्रपणे म्हणजे कुणाला काही वैद्यकीय प्रश्न आला तर तो सोडवायला मदत करत असू. आणि त्याला अर्थातच डॉक्टर शैला दाभोलकर यांची पण खूप मदत होत असे. म्हणजे नुसतं ज्येष्ठांचं असं नाही तर काही बाळणपण असो किंवा काही बाकीची आजारपणं ही अर्थातच वयानुरूप येणारी, तर आम्ही पुढे सरसावत असू. त्याला अजून जोड म्हणजे सहयोग हॉस्पिटल चे प्रोप्रायटर म्हणजे अभिजित दाभोलकर हे सुद्धा माझे दीर आहेत की ज्यांनी त्या हॉस्पिटलची सगळी धुरा अंगावर घेतली आणि त्यांची मदत सुद्धा खूप मोलाची आहे. कारण ह्या कुणालाही हॉस्पिटलमध्ये दाखल करायचं झालं तर तेवढंच प्रेमाने, आपुलकीने एक घराचंच एक्सटेन्शन म्हणून आम्ही ते बघत असू. हे सगळं करताना कुठेतरी आपण काहीतरी करतोय हे डोक्यात येतच नव्हतं. ह्याचं कारण त्यांच्यावर असलेली आम्हाला कृतज्ञतेची एक धुरा. म्हणजे कसं झालं की हे सगळे होते म्हणून आपण आहोत, ही जी भावना आहे ती भावना मनात खूप खोलवर रुजली होती. माझ्या एक आत्ते सासूबाई आमच्या बरोबर राहत असत. त्यांनी तर अगदी आईच्या मायेने माझ्या बाळांचं पण केलं. आता हे सगळं जे आहे किंवा माझ्या हे बाकी सगळे चुलत सासरे म्हण, माझे सासू सासरे किंवा आत्ते सासूबाई आणि ह्या सगळ्या, हे सगळे आम्ही एकत्र राहायचं कारण हा जो बाइंडिंग फोर्स होता त्याच्यात कुठेतरी एक कौटुंबिक आपुलकी होती. आणि त्याची जाणीव ही संस्कारामुळे माझ्या मते आमच्यात आली होती की जरी आम्ही एक करिअर करत असू तरी ही सुद्धा आपली जबाबदारी आहे आणि ही टाळता कामा नये असं मनात घट्ट कुठेतरी रुजलं गेलं. आणि आमच्यासमोर अशी सगळी उदाहरणं घरचीच होती की जे सगळेजण खूप शिकलेले, आपापल्या क्षेत्रात नाव गमावलेली माणसं, पण ती घरी आली की एकमेकांना खूप मदत करत आणि एकसंध कुटुंब म्हणून आमचं
म्हणजे माझ्या एक चुलत सासूबाई तर असं म्हणायच्या की आपलं कुटुंब हे फेडरल कुटुंब आहे, म्हणजे प्रत्येकाचं स्वतंत्र युनिट आहे, पण काही कुणाला अडचण आली की सगळे एकत्र येतात आणि त्याला मदत करतात. आणि हे मला अगदी पटतं. तर माझं सुदैव असं की माझा वैद्यकीय व्यवसाय आणि माझे यांच्याशी सगळ्यांचे असलेले संबंध ह्याच्यामुळे मला त्यांची सेवा करायची संधी मिळाली. आणि अजून एक तुला महत्वाचं सांगायचं म्हणजे मला नीलम असं वाटतं की लग्न झाल्यावर फक्त आपल्याला सासरची जबाबदारी असते असं कुठल्याही मुलीने कधी मानून घेता कामा नये. कारण आपण जर म्हणतो एक मुलगी झाली तरी चालेल, मुलीने खूप शिकलं पाहिजे, मग मुलीने शिकलं पाहिजे तर मुलीने जबाबदारी पण घेतली पाहिजे. आणि म्हणून जरी आपल्या आईवडिलांची, म्हणजे माझ्याकडे माझी लग्न न झालेली म्हणजे अविवाहित अशी आत्या होती आमच्याकडे, पण तिची पण म्हातारपणाची जबाबदारी, मग ह्या सगळ्या मी घेणं ह्याच्यात मला मी काही वेगळं केलं असं वाटत नाही. हे करायलाच हवं आणि सर्व मुलीने हे करायलाच हवं असं मला वाटतं. म्हणजे इथेच कुठेतरी आपण आपल्या स्त्री सक्षमीकरणाचं योगदान म्हणू शकतो. खरंच आहे. लहानपणापासून मी ऐकत आले की बालकांचं पालकत्व, पण हे ज्येष्ठांचं पालकत्व कसं काय, हा शब्द प्रचलित कसा झाला की ज्येष्ठांचं पालकत्व म्हणजे काय नक्की? बरं, पालकत्व म्हणजे काय, पालन करणं म्हणजे काय तर सांभाळणं. आपण आतापर्यंत कसं बघत होतो की लहान मुलांना सांभाळायचं असतं, त्यांना वाढवायचं असतं. आता हळूहळू वैज्ञानिक प्रगतीमुळे, एकूण शास्त्रीय प्रगतीमुळे आयुर्मर्यादा वाढायला लागली आहे आणि त्याच्यामुळे वृद्धांचं प्रमाण पण वाढायला लागलं. आणि म्हणून आता पूर्वीपेक्षा परिस्थिती बदलली आहे आणि कुठेतरी ह्या वृद्धांना सांभाळण्याची जबाबदारी ही तरुणाईवर किंवा आपण तरुणांच्या पेक्षा जरा मोठे म्हणू, म्हणजे खूप वृद्ध असं नाही पण तरुणांपेक्षा मोठे असं, तर मध्यमवयीन ह्यांच्यावर पडायला लागली. आणि म्हणून हा शब्द सांभाळणे ह्या अर्थी पालकत्व आला. कारण तुला माहितीच असेल आता नीलम की डिमेन्शिया, अल्झायमर हे जे शब्द तुम्ही ऐकता ह्याच्यात काय असतं तर हळूहळू जसं वय वाढतं तसं नुसतं विस्मरण होतं असं नाही, तर कुठेतरी पूर्वीचं आठवत असतं, शॉर्ट टर्म मेमरी कमी झालेली असते, अलीकडची स्मरणशक्ती कमी झालेली असते, किंवा कधी कधी सगळे संदर्भ विसरायला होतात. आणि हळूहळू ही जे मेंदूचे हे वेगवेगळे कार्य आहेत त्यांच्यामध्ये बदल घडून यायला लागतात. आणि अशा माणसांना सांभाळणं हे खरं कठीण असतं. आणि म्हणून पालकत्व हा शब्द हळूहळू रुजू व्हायला लागला. काही आजार हे सुद्धा ह्या वयात जास्त प्रमाणात येतात आणि म्हणून त्या आजाराच्या दृष्टीने सुद्धा त्यांचा आहार, त्यांच्याकडे थोडी देखभाल करणं हे सुद्धा महत्त्वाचं ठरू शकतं. मी नेहमी ह्या सगळ्या माझ्या ज्येष्ठ नागरिकांना सांगत असेल की आता हळूहळू आपली भूमिका बदलते बरं का. आतापर्यंत तुम्ही आम्हाला लहान मुलं समजत होता, पण आता हळूहळू आम्ही तुम्हाला लहान मुलं समजणार. तर हे माझे सगळे जण हसायचे आणि म्हणायचे हो आम्ही तुम्हाला आई बाबा म्हणणार. पण म्हणजे आई बाबा सोडा, पण हे हळूहळू करायला लागतं, त्यांना न दुखवता प्रेमाने. ह्याला सुद्धा कौशल्य लागतं. म्हणजे ही जी भूमिका बदलतीये ती प्रत्येकाने स्वीकारलीच पाहिजे आणि प्रेमाने हात पुढे केला पाहिजे. म्हणजे आपलं कुठलंही करिअर, कसलंही करिअर असेल तरी ते करता करता आपल्या आई वडिलांसाठी, आपल्या आजी आजोबांसाठी आपल्याला थोडा वेळ दिला पाहिजे, त्यांची काळजी घेतली पाहिजे आणि ह्याबद्दल आपण जागरूक असलं पाहिजे हे मला मनापासून वाटतं. नवरात्रीच्या नवदुर्गा म्हणजे आतापर्यंतचा हा नीलम टॉक शोचा 3रे नवरात्र चालू आहे आणि नवदुर्गांमध्ये सन्मान अशा महिलांचा करते की सामाजिक कार्यात त्यांनी स्वतःला वाहून घेतलेले आहे. म्हणजे डॉक्टर तुम्ही आमच्यासाठी तर देवाचं दुसरं रूपच असता, त्यातूनही तुमचं सामाजिक कार्य होत असतं. आणि याची नोंद मी घेतली
की नवरात्रीच्या नवदुर्गामध्ये चित्रा मॅडमचं आपण मुलाखत करायची. पण त्याबरोबरही मॅडमच्या कार्यशाळा असतात, महिलांसाठी असतात किंवा वयात येणाऱ्या मुला मुलींसाठी असतात. त्या कार्यशाळा काय असतात, काय मार्गदर्शन करतात? हो, त्या कार्यशाळांमधून मी सध्या जीवन कौशल्य शिक्षण देत असते. जीवन कौशल्य म्हणजे जीवनाचं कसं आहे असं कौशल्य, काय नक्की कौशल्य असतं जीवनाचं? ती ना मनोसामाजिक कौशल्य, सायकोसोशल म्हणतात. म्हणजे आपलं व्यक्तिमत्व परिपूर्ण होण्यासाठी आपल्याला जी कौशल्य आपल्या अंगात असली पाहिजेत किंवा आपण ती कौशल्य अंगात बांधून घेतली पाहिजेत, अशी कौशल्य म्हणजे जीवन कौशल्य. आणि ही जीवन कौशल्य हे स्त्रियांच्या बाबतीत तू म्हणशील तर त्यांच्या सक्षमीकरणासाठी महत्वाची असतात. तसंच ह्या पौगंडावस्थेतल्या मुलांसाठी मुलींसाठी सुद्धा ती अत्यंत उपयुक्त असतात. माझं म्हणणं तर स्वतःचं असं आहे की ही कौशल्य अगदी लहानपणापासून मुलांमध्ये रुजवली पाहिजेत. आणि ही काय आहे तर मी थोडक्यात तुला सांगते की आत्मभान म्हणजे स्वतः विषयीचं भान, मी कोण आहे, कसं आहे ते. दुसरं आस्था, म्हणजे ज्यावेळी आस्था असते, सहानुभूती असतो आणि विशेष करून असा सहानुभव की जिथे तुम्ही विचार करून, दुसऱ्याचा विचार करून त्याच्याप्रती केलेली, त्याच्या बाबतीत केलेला विचार, ही जी मूळ कौशल्य आहे, जर तुम्ही अंगात लहानपणापासून बाणवलं असेल तर तुमच्यातली भांडणं कमी होतात, तुम्ही दुसऱ्या माणसाला समजून घेऊ शकतात. तसंच तुमचं इतरांशी असणारे नातेसंबंध किंवा इतरांशी तुम्ही कसा संवाद साधू शकता, तुम्ही विचार कसा करता, साधक बाधक विचार कसा कराल किंवा नवनवीन विचार कसा कराल, एखादी समस्या सोडवण्यासाठी तुम्ही कशा प्रकारे त्या समस्येचा विचार कराल, त्याचं कसं ॲनालिसिस कराल आणि मग तुम्ही त्याच्यातनं कसं म्हणजे ती समस्या सोडवण्यासाठी लागणारा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आपण म्हणतो, प्रश्न कसा सोडवाल. आयुष्यात येणाऱ्या अशा अनेक सतत दिवसभरात सुद्धा आपल्याला अनेक प्रश्न आणि विवंचना असतात, पण ते सहजी कसे सोडवायचा प्रयत्न कराल. हे सगळी ही जी विविध कौशल्य आहेत, ह्याबरोबरच तुम्ही तुमच्या भावनांवर कसं नियंत्रण आणाल हे खूप महत्वाचं आहे. की खूप आनंद झाला तरी कसा व्यक्त करता आला पाहिजे आणि खूप राग आला तरी कसा व्यक्त आला पाहिजे, म्हणजे किती प्रकारच्या भावना असतात त्या तुम्ही कशा ताब्यात ठेवाल, ही ती कौशल्य. तुमच्या ताणतणावावर मात कशी कराल हे ते कौशल्य. म्हणजे ही मनोसामाजिक कौशल्य आहेत, ती जर तुम्ही अंगी बाणवली तर तुमचंच आयुष्य सुकर होणार आहे. आणि म्हणून ह्या संदर्भातलं जे काम आहे ते मी सुरू केलं. गेले जवळजवळ 15-20 वर्ष मी हे काम करतेय आणि ह्याच्यातनं मला खूप खूप चांगले इनपुट्स मिळतात. म्हणजे मी पण त्या शिबिरात खूप शिकत असते. शिकवायचं म्हणजे काय, आपल्याला जे माहिती आहे ते दुसऱ्यांना सांगायचं. शिकवण्यापेक्षा हे एक ज्ञानदानाचं काम आहे की जे आपल्याला माहिती आहे ते द्यावं दुकान. पण आपण सतत विद्यार्थ्याच्या भूमिकेत राहिलो ना तर फायदा कसा असतो की आपण सतत आनंदी राहतो, शिकत राहतो आणि काहीतरी नवनवीन करत राहतो. आणि मला असं वाटतं की नवरात्रीचा उत्सव साजरा करताना, म्हणजे कुठलाही उत्सव साजरा करताना समाजातल्या सगळ्या घटकांना एकत्र घेऊन, म्हणजे गरीब असो, श्रीमंत असो, कुठल्याही प्रकारचे वंचित असो किंवा ज्यांच्याकडे सगळं आहे असे समृद्ध असो, ह्या सगळ्या घटकांनी एकमेकांचा विचार करून एकत्र येऊन आनंदाने साजरा करायचा हा उत्सव झाला पाहिजे. हा का कुठलाही उत्सव, मग तो गणेशोत्सव असो, नवरात्रीचा उत्सव असो, नाहीतर आणि कुठल्याही संदर्भातला उत्सव असो, तो करताना जत्रा यात्रा सर्व समाजाचा विचार झाला पाहिजे, हे असं मला मनापासून वाटतं. आणि मला वाटतं की ह्या नवरात्रीला आपण सगळ्या मुलींनी, कारण हा मुलींचा उत्सव म्हणतो, मुली स्त्रिया सगळ्यांचा, तर सगळ्यांनी आपण असं ठरवलं पाहिजे की हे करताना मी फक्त माझ्यापुरती विचार करणार नाही, तर माझ्या आजूबाजूचे, मग ते घरातले असो, ते छोटे असो मोठे असो, सगळ्यांचा विचार करणार.
माझ्या घरात काम करणाऱ्या बायका असो, त्या मुली असो, त्यांचा विचार करणार, शेजाऱ्या पाजाऱ्यांचा विचार करणार. हा विचार आपण जर करायचं ठरवलं तर निश्चितच समाजात शांतता राहील, जी आता आपण गमावली आहे. आणि त्याचे ताण आपण सगळेच जण भोगतोय, अगदी लहानांपासून थोरांपर्यंत. तर हा ताण कमी करायचा असेल तर ही जीवन कौशल्य अंगी बाळगणं अत्यंत महत्वाचं आहे. ही सगळी सायकोसोशल किंवा मनोसामाजिक कौशल्य आहेत. खूप छान, खूप चांगली माहिती सांगितली. आणि मुख्य उद्देश हाच होता की हे समाजापर्यंत नीलम टॉक शोच्या माध्यमातून पोहोचावं. आणि नीलम टॉक शो मध्ये आल्याबद्दल मॅडम खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. आभारी आहे, वेळात वेळ दिला तुम्ही मला. आणि नवरात्रीच्या नवदुर्गा म्हणून तुमचा सन्मान करताना खरंच मनापासून खूप खूप आनंद होतो. खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. सेंटरमध्ये काय केलं मॅडम तुम्ही? कॅरम खेळलो इथे. चित्र पण काढली. अरे वा. आणि काय केलं? कोण कोण आलं होतं? कोण आलं होतं आपल्या ह्याच्यात? परिवर्तन मध्ये हे आहे ना आपली किमया. हो. तर कोण कोण आलं होतं? रेश्मा आली ती. रेश्मा आली होती का? अरे वा. आणि दीपिका आली. अरे वा. हं. दीपिका पण आली. आणि मग तुम्ही सगळे कॅरम खेळला, हो. चित्र काढली आणि काय केलं? गाणं म्हणलं. गाणी पण म्हटली. अरे बाबा. आणि व्यायाम केला का? केला केला. व्हेरी गुड. हेच सगळं केलं असं सांगायचं ग.